हेवी आहे. काटात होते. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. मी अश्विनी आणि आम्ही नेदरलँड्समध्ये राहतो. नेदरलँड्समध्ये आम्ही गार्डनिंग करतो. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही आमच्या छोट्याशा गार्डनमध्ये भरपूर साऱ्या भाज्या लावलेल्या आहेत. त्यातल्या काही भाज्या उगवलेल्या आहेत आणि आम्ही कोणकोणत्या भाज्या लावलेल्या आहेत, कोणत्या भाज्या आज आम्ही हार्वेस्ट करणार आहोत, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला बघूया. सगळ्यात आधी तर आमच्याकडे हे बघा, इतकं हे जे भरभरून आलं आहे, तर तुम्हाला कदाचित वाटू शकतं की ही कोथिंबीर वगैरे आहे. तर नाही, हे आहेत गाजर ॲक्च्युली. तर एक गाजर आहेत जे भरपूर वाढलेले आहेत आणि कदाचित खाली गाजरसुद्धा आलेले आहेत. आणि त्याच्यामध्येच आहे ना आमचं गुलाबाचं झाड आहे. तर आम्ही ज्यावेळेस गुलाबाचं झाड आणलं होतं तेव्हा ते वाढतच नव्हतं. तर आम्ही विचार केला की गाजर आहेत तर ते टाकून बघू, इतकं मोठं पॉट आहे तर. पण आता ते वाढलेले आहेत. इथे आहे बटाट्याचं झाड आणि काकडी. तर ही काकडी आहे आणि हे बटाट्याचं झाड आहे. ती अचानक आली काकडी. हो, काकडी अचानक उगवली. त्यामध्ये मे बी मातीमध्ये बिया पडलेल्या असतील त्यामुळे ती आली. पण आम्ही ती तशीच ठेवून दिली. बघू त्याचं काय होतंय पुढे. पण बटाट्याचं झाड हळूहळू मला वाटतं पुढच्या 1 महिन्यात सुकून जाईल. त्यानंतर हे आहेत छोटे छोटे टोमॅटो आलेले आहेत बघा. टोमॅटोचं झाड आहे. काय करता हे? बेल वाजवते. असं पॉलिनेशन होत आहे. आणि ओके, तसं बीज इथं खूप आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. पण नाही झालं तर असं करू शकता तुम्ही. बरोबर. आणि हे आहे आमचं काकडी आहे ना. येस. सध्या भरपूर फुलं आलेली आहेत. हे बघा, खूप सारी फुलं आलेली आहेत इकडे अशी. याचं पॉलिनेशन नाही केलंय कारण इथं बीज आहेत खूप आणि बीज खूप फिरतात, त्याच्यामुळे होऊन जाईल मला तर वाटतंय. पण हे मस्त वाढत चाललंय वरती वरती वरती. आता काहीतरी अशी अजून एक लावतो, दोरी वगैरे. बरोबर. आणि त्यानंतर ही आहे मेथी. त्याच्यानंतर ही छोटीशी आहे स्ट्रॉबेरी. तर स्ट्रॉबेरीच्या बियाच्या आम्ही घरामध्ये खाल्ली, तीच इकडे टाकली होती. म्हणजे खूपच हळूहळू वाढत आहेत. ऍक्च्युली ते वाढले होते पण त्याला स्लगनी खाल्लं. अच्छा. त्यानंतर हे आहेत सनफ्लावर्स आणि हे आहेत हरभरे. हे बघा, त्याला सुद्धा फुलं आलेली आहेत आणि हरभरे येतात त्याला, पण चरण्या खाते. हे बघा, छोटा वाला आहे, तिच्यासाठीच आहे ते. तिच्यासाठीच आम्ही ते लावून ठेवलंय. आणि हे आहेत झेंडूची फुलं, मॅरीगोल्ड. त्याच्यानंतर ही सगळी सूर्यफुलाची झाडं आहेत जी आमच्याकडे भरपूर आली होती, कारण मागच्या वर्षी आम्ही सूर्यफुलाची झाडं लावली होती आणि मग यावर्षी सूर्यफूल नको होते आम्हाला इतके सारे आमच्या गार्डनमध्ये. म्हणून मग आम्ही फुलं झाडं थोडी उगवली आणि मग यांना सेपरेट करून ठेवलं. त्यांना आता फुलं येणार. ते बघा, छोटी फुलं येणार आहेत. तरी आपण खूप जणांना वाटली पण. हो, खूप जणांना आम्ही ही झाडं दिलेली आहेत यावेळेस. आणि त्यानंतर हे आहे मिंट. जितकं चांगलं नाही वाढलं कारण की त्याला मी प्रून करायला विसरून जाते. पण हे असंच मी दुकानातून आणली होती. मिंट आणलं होतं आणि त्याच्या काड्या पाण्यात टाकल्या. घरामध्ये सुद्धा आहेत. आणि मग नंतर काही काड्या मी याच्यात आणून टाकल्या जेव्हा त्यांना पानं आली. मग हे असं मिंट आमचं थोडंसं वाढलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची भाजी म्हणजे बघा, हे बघा आम्ही काय उगवलं आहे. तर दुकानातून आणलं होतं आम्ही वांग्याचं झाड. छोटंसं होतं, अगदी 3-4 महिने झाले असतील ना. आणि आता फायनली त्याला हे वांग लगडलंय बघा. हे बघा, ते मस्त असं वांग आलेलं आहे घरच्या घरी. आणि खूप सारी फुलं पण आलीत त्याला. हे बघा, खूप सारी फुलं आलीत. काही फुलं गळून पण पडलीत अक्षरशः. त्यानंतर इकडे आहे मिरचीची झाडं. ती हे बघा, ही सगळी मिरचीची झाडं. त्याला याला खूप वेळ लागतो ॲक्च्युली, म्हणून अजूनपर्यंत मिरच्या नाही आल्यात. त्यांना खूप ऊन पण लागतो, खूप ऊन लागतं, खूप पाणी लागतं, खूपच वेळ लागतो. पण एकदा सुरुवात झाली का ते मग चांगले होतात. आमच्या नेबर्सनी झाडं कापली होती पण ही वेल भरपूर वाढते त्यामुळे पुन्हा ती आमच्याकडे आली आहे. सो यावर्षी थंडीमध्ये पुन्हा आम्हाला द्राक्ष मिळतील. बघा, वाढतच चालली आहे ती. त्यानंतर हे वाट लागलेलं जे झाड तुम्हाला दिसतंय ते आहे मुळा. ॲक्च्युली सॅलडसाठी आम्ही पानं काढतो याची. आणि याला मला दिसलं की ह्या झाडाला आता फुलं यायला सुरुवात झाली. ही बघा, तर मग आम्ही विचार केला की राहू दे, मग ॲटलिस्ट आपल्याला बिया तरी मिळतील.
पण काढू शकतेस तू, काढ बघ लक्ष दाखव जरा. न देता आम्ही एखादा त्याला असेल ठेवलंय, पण छोटा मुळा आहे तो, ऍक्च्युली मोठा नाही. रेड मुळा हा बघा, किती रेड कलर याचा तो आहे. काढू शकते मी, पण तेच आहेत की ते यावर्षी इतके याला तितके मुळे आले नाहीत ऍक्च्युली. नाही तर खाली तो आहे ते खाली. नाही दिसत आहे बघा. हम्म. सॅलडसाठी आम्ही पानं घेतली त्याची. पहिल्या मुळा अटेम्प्ट मध्ये असा- चांगलं आलेलं तो. हो हो, पहिल्यांदा आम्ही लावलं होतं ते तो भालं, पण वेळीच- येतात. वेळच्या वेळी काढायला पाहिजे तो. हो बहुतेक. हे बघा 2-2 महिन्यांनी वाढतात ते ॲक्च्युली. त्यानंतर हे आहे पीच, है ना. मंदाच्या ऑफिसमधल्या मित्राने त्याला गिफ्ट केलं होतं. खूप छोटंसं होतं, एवढंसं झाड हे, आणि आता इतकं वाढलंय बघा, किती मस्त. आणि आता हे कुठे लावणार होतं आम्हाला माहिती नाही, कारण की आमच्या गार्डनमध्ये अजून एक मोठं झाड आम्ही आणलंय. मला तर वाटतं ह्या वर्षी त्याला असंच ठेवायला लागेल. थोडा मोठा झाला ना तर त्याला मग नेक्स्ट इयरला हे करू. आता तो थंडीमध्ये बरोबर. मरून जाईल. हा कोणता झाड आहे मोठाच्या मोठा? आणि हे आहे बटाट्याचं झाड. हे बघा, ते पण सुकायला आलंय, म्हणजे आतमध्ये मला वाटतं बटाटी तयार झाली असतील कदाचित. प्रोसेस पण ती आम्ही हार्वेस्टिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू की किती बटाटे आम्हाला मिळालेत. आणि त्यानंतर हे पुन्हा आहे टोमॅटोचं झाड. हे बघा, पण याला अजून फुलं नाही आलीत. मला वाटतं हे सगळ्यात शेवटी आम्ही लावलं होतं. येस. तर हे पण टोमॅटोचं झाड ठीक आहे. आहे. Don't ती play. मेथी आहे ऍक्च्युली. खाऊन खाऊन दमलो का? खाऊन खाऊन आम्ही दमलो. बऱ्याच वेळा मी मेथी लावली, पालक लावली, ते आले होती. आणि मग आता विचार केला की चला ह्याच्या पण बिया काढू आपण, कसं बिया येतात ते बघू. त्यानंतर हे आहे आमचं सूर्यफुलाचं झाड. मागच्या वर्षी ना इतकी सूर्यफुलं आली होती आमच्याकडे, जवळजवळ 250-300 सूर्यफुलं आम्ही काढली. आणि त्याच्या बिया काय आम्हाला इतक्या नाही मिळाल्या, पण तरी मी इतक्या बॉटलभर बिया ठेवून दिल्या होत्या, ज्या बियासुद्धा मी मैत्रिणींमध्ये वाटल्या. आणि तरीसुद्धा इथे जी काही झाडं बिया पडल्या होत्या त्याच्यातून हे एवढी फुलं आलेली आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 एवढी फुलं ह्या एका झाडाला येणार आहेत. हे बघा इकडे आहे ना, आपण गाजर आहे. हा, ही झुकिनी आहे, याला फुलं आलेली आहेत. सगळे मेल फ्लावर्स आहेत, पण हे बघा एक फिमेल फ्लावर आहे याला. तर इकडे झुकिनी येईल काही दिवसांनी, 5-6 दिवसांनी. आणि हे बघा काय आहे, पातीचा कांदा. हा बघा किती छोटी छोटी झाडं आपण लावलेली, किती. हे बघा कांदा आलाय खाली, है ना. इकडे पण आहे ते बघा, हे बघा कांदे आलेत त्याला. तर आम्ही हे बिया लावल्या होत्या ॲक्च्युली. डायरेक्ट आम्ही कांदा टाकून ते रोवून नव्हतं, उगवलं नाही आहे, म्हणून तुम्हाला असा फ्रेश कांदा दिसतो याच्यामध्ये बघा, कारण की आम्ही बिया लावल्या होत्या कांद्याच्या. आणि हे सुद्धा इथे छोटं एक झाड आहे झुकिनीचं. त्यानंतर ही रानटी फुलं आहेत सगळी, आणि ही झेंडूची फुलं मी अशी सगळी फुलं आहेत ना अशी कॉर्नरला टाकली होती, जेणेकरून मला असं फ्रुट्स मागे आणि फ्लावर्स पुढे असं गार्डन ते पण, आणि ती कंपॅनियन पण असतं ना. आणि टोमॅटोचं. हां, तर काही जी झाडं असतात ती कंपॅनियन असतात, जसं की झेंडूची फुलं. जर झेंडूची फुलं किंवा बेसिल तुम्ही टोमॅटो सोबत लावलं ना तर टोमॅटोची ग्रोथ चांगली होती आणि कीटक त्याच्या जवळ येत नाही. आणि हे बघा, त्यामुळे हे टोमॅटो पण आलेले आहेत आमचे इथे. छोटे छोटे टोमॅटो आलेले आहेत, खूप सारे आलेत, खूप फुलं आलीत आता टोमॅटोला. पण हे कोणते चेरी टोमॅटो आहेत की साधे आहेत? ते मला तर आठवत नाही. चेरी टोमॅटो आहेत की मोठे टोमॅटो आहेत. आता ते एखादे टोमॅटो येतील पूर्ण ते हिरवे, कधी लाल होतील, तेव्हा समजेल की नक्की कोणते आहेत ते. जर मोठं झालं की त्यांना थोडंसं बांधून ठेवायचं, सो दॅट त्यांना सपोर्ट मिळतं. येस. छोट्या मोठ्या काठ्या लावून त्यांना बांधले. पण यावर्षी आपल्याला खूप टोमॅटो मिळणार आहेत ॲक्च्युली, कारण की इकडे एवढा पूर्ण टोमॅटोचं सेक्शन आहे, किती फुलं आलीत ती बघा. नेक्स्ट. त्यानंतर मागच्या वर्षी पण आम्ही बीटरूट लावले होते, पण पचका झाला आमचा, काहीच बीटरूट आले नव्हते. पण यावर्षी आम्हाला होप्स आहेत, कारण बघा हे बघा. मला वाटतं तू झाले रेडी, तू काढू शकतेस. काढू? कसं काढायचं त्याला? हा, उपट असंच. असंच? हा. ओ माय गॉड, हे बघा. झालंय रे रेडी. हो ना, मस्त. आणि हा पण एक आहे, बघूया. आहे हा पण येतो वाटतं. अरे केस छोटा असेल तो पण. काढू शकतो ना पण? हा, काढू शकतेस. काढ, नाही तर मग ते फ्लावर सुरू होतात त्याला. हा बघा. येस, ऑर्गॅनिक. इकडे बघा मिरची आहे आमची पुन्हा.
कारण की मागच्या वर्षी आम्ही बऱ्याच मिरचीची झाडं लावली होती. थोड्याफार मिरच्या आम्हाला मिळाल्या, पण कॅप्सिकम काही आलं नाही शेवटपर्यंत, थंडी आली तरी. म्हणून आम्ही लावून ठेवले. तर मला वाटतं हे पाप्रिकाच आहे बहुतेक तरी. वाढल्यावर समजेल. आणि गोगलगाय येते आणि आमची झाडं खाऊन जाते बघा. ही पण छोटं मिरचीचं झाड आहे. मध्ये मध्ये मिरचीची झाडं आहेत ही आमची इथे बघा. इकडे थोड्या गोगलगाय गोगलगाय खूप येतात. खूप डेंजर ते खातात. वरून चढून चढून खातात. हे बघा वाट लावली आहे पूर्ण आमच्या झाडांची. हे बघा किती आमची झाडं आहेत बघा. मिरचीची झाडं पण इकडे खूप लावली मिरचीची झाडं खूप खातात ते. हे सगळं त्यांनी खाल्ले. आणि हे आहे आमचं मस्तपैकी असं याचा छोटंसं व्हिडिओ बघितला ॲपलचं झाड. असेल, शॉर्ट हो. व्हिडिओ. पण आता बघायला चांगली पानं वगैरे आलीत ॲपलला. छान आलीत पानं. आणि हे मी किडे केलेत. ॲक्च्युली त्याला मुंग्या आल्या होत्या, तर मला असं वाटलं की थोडंसं असं निलगिरी शिंपडलं तर त्याच्या वासाने ते जातील. खूप मुंग्या हे आल्या, इकडे बघा. अफाईट झाले हे त्याला. अफाईड आहे. सो ही मुंगी आणि अफाईड हे दोघंजण टीम वर्क करतात. आणि ते अफाईडचा जो द्रव असतो ना, त्याच्या स्वीटनेसवर त्या मुंग्या जगतात. आणि मग त्या ह्या अफाईडला सेव्ह करतात. कारण का जेव्हा लेडी बग येतो ना खायला, त्यावेळी मुंग्या त्याच्यावर अटॅक करतात. बरोबर. सो अशी आम्हाला माहिती मिळाली. ऑब्झर्वेशन. पण त्यांना कसं घालवायचं ते माहिती नाही अजून. हो ना. कोणाला आणि माहिती असेल तर आपल्याला comment मध्ये त्याच्यावर सांगा. निलगिरी टाकलं आणि बघा त्याचं निलगिरी टाकलं, त्याच्यानंतर साबणाचा फेस घेऊन ट्राय केलं, पण काही जात नाही आहेत त्या. तेच. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही लावलेलं आहे इथे आहे काकडी. ही बघा, ही झाडं वाढतात, त्याला पण फुलं येतात. त्यानंतर इकडे आहे स्क्वॅश. ही स्क्वॅश आहे, बरोबर. हे बघा. आणि ती झुकिनी आहे. ही झुकिनी आहे. तर हे स्क्वॅश आहे, ही झुकिनी आहे. अशी मिक्स पानं एकामेकांमध्ये गेलेली आहेत. आणि हे बघा, आता आमची तुम्हाला सगळ्यात मोठा भोपळा दाखवते तुम्हाला. हे बघा. हो, काय रे, स्क्वॅश आहे ना. स्क्वॅशच आहे. हां. तर ते आमच्याकडे अंकल येतात ना केस कापायला. त्यांनी आम्हाला हे झाड आणून दिले की एक फायनली झाड जगलं. अंकलने 2-3 आणून दिले होते, पण ते आमच्याकडे जगतच नव्हते. पण फायनली ते पण आपण हार्वेस्ट करूया ना. मला तर वाटते करू शकतो पण आताच त्यांना. मी काढू की तुम्ही? तुझ्यावर आहे. तुम्ही काढा. ठीक. फर्स्ट अटेम्प्ट. पहिला स्क्वॅश काढतोय आम्ही, हार्वेस्ट करतोय. सो गेल्या वर्षी आम्ही ट्रायल केलं होतं, आमचं पहिलं वर्ष होतं. पण आता आम्ही थोडं मास्टर झालो असं म्हणू शकतो. कारण यावर्षी आम्ही बऱ्यापैकी झाडं उगवली. हो, कचरा लागला त्याला खाली. हे बघा. थोडासा मला तर वाटतं आपण लेट केलं का काढायला. पण तो येल्लो झाल्यावरतीच काढतात ना. आय डोंट नो. काय नाही, ग्रीनच असतानाच. वाव, खूप मोठा आहे. तरी सुद्धा एवढा मोठा आहे. हो ना, मस्त. तर ही आहे झुकिनी. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी झालं असेल, 2-3 दिवस. ही बघ, येस. ही आतलं हँड पॉलिनेशन केलं होतं. आणि इकडे एक आहे. तिला काढू शकतो? नाही, तिला नाही काढू शकत, छोटी आहे ती. ही बघा, छोटीशी झुकिनी आलेली आहे. छोटी बऱ्यापैकी मोठी आहे आता. ही बघा, काढू शकतो. नाही, नाही काढू शकत. मस्त झुकिनी अजून झाड आली. होईल ती मोठी. आणि हा आताचा फ्लावर आहे. सो यात 2 आहेत इन प्रोग्रेसमध्ये. त्याच्यानंतर आजच सकाळी आपण हा केला होता याचा. हा फिमेल आलाय, फिमेल फ्लावर आहे. त्याला आम्ही पॉलिनेट केलं होतं. ॲक्च्युली करायची गरज नाही, पण सेफ साईड आम्ही करून टाकलो. कारण का नेव्हर नोस, एवढं वाढलंय हे भरपूर. बघ कसं मस्त मोठी मोठी पानं आहेत. एक पान हा ग्रीन आले, एवढा मोठा आहे, बघायलाच खूप भारी वाटतं. आणि मला तेच वाटतं की कधी कधी ह्याच्यामध्ये ते बीज जातील की नाही, पण जातात. इट्स काय म्हणते, नैसर्गिक गोष्ट आहे, ती होणारच. पण तरीसुद्धा आम्ही करतो हँड पॉलिनेशन. दिसतं ते लगेच. टोमॅटोज, खूप सारे टोमॅटोज लावलेत आम्ही, खूप. हे बघा आले रोमा टोमॅटो आलेत. बहुतेक तरी हे मोठे मोठेच टोमॅटो आहेत ऍक्च्युली. हे बघा, खूप सारे टोमॅटो आलेत आता. आणि ते कुठून कसे काढायचे तो प्रश्न पडणार आहे आम्हाला. शोधावं लागतात ते, पण इट्स ओके. ते लाल होतील नंतर, मस्त दिसतात एकदम. आणि त्याच्या मागे बघ काय लपलंय. त्याच्या मागे बघा काय लावलंय आम्ही. वाव, खूप हेवी झालंय. काढायचं का? मला तर वाटतं ते रेडी झाल्यात. ग्रीन पीज आहेत ना, नाहीतर ते अजून मोठे किती होणार.
काढूया. खूप साऱ्या आहेत ह्याच्या मागे, तुम्हाला असं दिसणार नाही व्हिडिओजमध्ये, ही पण इथे आहे, पण खूप सारे. इथे आहे, इथे आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 पाठीमागे तिकडे आहेत 8. त्यानंतर हे सगळे झेंडूची फुलं आहेत. मागे स्टॉम आला त्याच्यामुळे पण ते खराब झाले खराब झाले ते, आणि पडले त्याच्या आधी ते. हीटवेव मध्ये थोडंसं असं खराब होऊन गेले सगळं. पण लकीली हे टोमॅटोज राहिले, कारण का इथे खूप सारं असं वरती आणि आपला वरती बघा आमची कशी ग्रीनरी वाढलेली आहे. आम्ही तर इकडे मांडव पण घातलाय. कमान कमान तयार केली आहे. ही जस्ट ट्रायल केली की बघू कसं दिसते. छान वाटतंय. पण इकडे एक दोरी लावली आणि असं इथपर्यंत आलं ते आपोआप. पण थोडं ट्रिम करायचं आहे, नाहीतर कसं होईल की सगळं खाली येईल पूर्ण. आणि हा आहे आमचा सूर्यफूल. पण इकडे आहे इकडे अजून पण एक. एक आहे. 3 महिन्यांमध्ये फक्त इथे किती ग्रीनरी आलेली आहे बघा. आमच्या गार्डनचा प्रत्येक कॉर्नर ग्रीन झालेला आहे अगदी. वांग सुद्धा झालंय मला वाटतं, तर आम्ही ते सुद्धा काढणार आहोत. म्हणजे असं कोणीतरी म्हटलंय की तुम्ही जेवढा जास्त हार्वेस्ट तुम्ही कराल तेवढं ते जास्त येतं. मस्त आहे एकदम. हो ना, मोठा आहे, हेवी आहे. ओ काटा टोचला. काटे कसले बघा त्याला एकदम. आजच्या दिवसाची कमाई आमची. हे बघा, चुकीने पण काढली असती ऍक्च्युली आम्ही, पण नको. तिथे निघाले बघा. आणि हे अजून होतात. एवढ्या काढल्यात आम्ही. बघू, दाखवा कशी असते ती इकडची मटार. बापरे केवढा भरलेला आहे. ते मटारच आहे ना नक्की, त्याच्यावरती तर ग्रीन बीन्स. पीसच लिहिलं होतं ना. बीन आहेत मग ते. काय सोयाबीन आहेत? नाही. कसले मोठे दाणे आहेत बघा त्याचे. बीन्स. काहीतरी नाव होतं, मी विसरलो होतं इंग्लिश. मला तरी वाटलं मटारच नाही, होती मटार ती. नाही. मटार तर नाही एवढं नक्की. मंडळी, फायनली आम्हाला इतक्या साऱ्या भाज्या मिळालेल्या आहेत. घरच्या घरी भाज्या उगवण्याचं जे समाधान आहे ना, ते कुठेच नाही आहे. या भोपळ्याचं सुद्धा काहीतरी करेन आता, आई आली आहे तर एवढ्या सगळ्या भाज्या आम्हाला भेटलेल्या आहेत. आणि पुढच्या वेळेस मी हार्वेस्टिंगचा व्हिडिओ करेल जेव्हा जास्त टोमॅटो येतील, मिरच्या येतील. तर तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम.